अवघ्या 500 वर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र विराजमान झाल्यानंतर यंदाची रामनवमी ही तमाम राम भक्तांसाठी जणू एक आनंद सोहळा आहे. अयोध्येत राम मंदिर उभारलं जावं असं वंदनीय बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांसह तमाम शिवसैनिकांचं आणि राम भक्तांचं स्वप्न होतं. ते देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पूर्ण केलं. गर्व से कहो हम हिंदू है असा नारा देत अयोध्येतील राम मंदिरासाठी बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी लढा दिला. या लढ्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असून आता अवघा देश राममय झालाय. इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य मंदिर उभारण्यात आल्यानंतर यंदाची ही पहिली रामनवमी आहे आणि त्यानिमित्त आज सर्वत्र उत्साहाचं, आनंदाचं वातावरण असून संपूर्ण देशासाठी, महाराष्ट्रासाठी आजचा सोनेरी दिवस आहे. शिवसेना परिवाराकडून सर्व श्रीराम भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा.